सर्वप्रथम आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्माए सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची ही 103वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने आपल्या सर्व सेवकांच्या भव्य उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भगवंताचा हवन कार्य पार पडला। त्यानंतर रॅली निघाली आणि आता आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून एका भगवंताच्या चर्चा बैठकीमध्ये बसलेलो आहोत। या बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसे आपल्या सर्वांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी या सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे अध्यक्ष महोदय आणि या गावातील मार्गदर्शक आदरणीय बोरकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक उपाध्यक्ष आदरणीय हजारे गुरुजी नुकतेच या ठिकाणून ते गेले आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आदरणीय बोद्रेजी, आदरणीय शेंडेजी, आदरणीय सभापती मॅडम चेटुलेताई, आदरणीय शेंडेताई, प्रथम नागरिक सरपंच बेला, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आदरणीय फेंडरजी, आदरणीय सर्व सेवक बंधू, आदरणीय बोंद्रेजी टोलीरामजी बोंद्रे आणि आदरणीय आमचे बंधू प्रभाकरजी बाबरे, गोवर्धनजी बोरकर आणि बरेच चेहरे माझ्या ओळखीचे त्यांना गावात माझ्या आहे असं म्हणाल, कर्मभूमी आहे माझी। आणि त्यामुळे उपस्थित सर्व सेवक सेविका बालमित्र, आमचे भाची डॉक्टर शिवशंकर बोंद्रे, आमचे भाऊजी नीलकंठ बोंद्रे आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालमित्र, आपल्या सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी बऱ्याच आपल्या सेवक बंधूंनी अनुभवातून मार्गदर्शन केलं आणि खरंच आहे की हा आनंदाचा दिवस आहे, कारण बाबा जुमदेवजीचा जन्म जर आजच्या दिवशी झाला नसता तर कदाचित हा बेला माझा कर्मभूमी झाला नसता। आणि इथं जे मला प्रेम मिळालं त्या काळामध्ये 15-20 वर्षाच्या अगोदर त्या गावातून जे जीवनाची धारा आहे, जन्म आणि मृत्यू, त्या जीवनाच्या धारेला पकडण्याचा जो योग मिळाला, कारण जन्म आणि मृत्यू माझ्या आणि तुमच्या हातात नाहीये, जन्म आणि मृत्यू माझ्या हातात नाही, पण त्याच्या मधातलं जीवन कसं जगायचं हे बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितलं। आणि आता सेंडेताईंनी सुद्धा खूप छान अनुभव सांगितला। त्या जरी मार्गात नसतील पण बघा ह्या मार्गातलं ज्ञानच तसं आहे, ज्ञान पररस मररस योगी। ह्या मार्गातलं ज्ञान जे आहे परिसासारखं आहे आणि ज्याला ज्याला स्पर्श झाला त्याचं ह्या ज्ञानाने सोनच झालं, कोणी असो मग तो अनेक वालाही असेल। आमचे बरेच मित्रमंडळी आहेत ज्यांनी या मार्गाला मानलं, या मार्गाच्या परमेश्वरी शक्तीला बाबा हनुमानजी म्हटलं, त्या सर्वांना फायदा झाला। बाबा हनुमानजी ही अपार शक्ती आहे। आमच्या नागपूरला एका माझ्या एरियातून गणेशपेठला जात होतो मी बस स्टॉपवरती, त्या ऑटोवर लिहिलं होतं परमात्मा आहे। आपल्याला काय वाटेल परमात्मा आहे लिहायचं, तर म्हटलं नमस्कार म्हटलं त्याला, तर म्हटलं तुम्ही सेवक आहे का? जे म्हटलं, जे म्हणे मी सेवक नाही म्हणे, म्हणजे नाव काऊन लिहिलं परमात्मा आहे? ते नाव लिहिल्याने फायदा होते म्हणे। म्हटलं कोणता फायदा? तर कोणी बसते म्हणे ऑटोना, त्याला वाटते म्हणे काही ऍक्सिडेंट नाही होणार, आहे की नाही? मट्टी माणूस कुठे घुसवू शकते ऑटो, बघा त्या अनेक वाल्याला परमात्मा एकचा अर्थ समजला, फायदा होतो म्हणजे धंदाही चालते, दुकानदारी चालते, तुम्ही परमात्म्याकडे जाऊ शकता, असा अफाट योग आहे। माणूस कर्मभोगातून मुक्त होऊन कर्मयोगी बनू शकते, कर्मयोगी बनू शकते आणि खूप सुंदर मार्ग आहे। पण काही नियम आहे त्या मार्ग, हा मार्ग एकट्याचा नाही आहे। एकट्याचा आहे का? नाही, हा एकट्याचा नाही आहे। एका चुलीवर बनवणार पूर्ण परिवार या मार्गात येतो, म्हणजे फक्त पोरगाच जर गेला बोरकरजीकडे आणि मी मार्गात येतो म्हटलं, देते का कार्य? नाही देणार, आहे की नाही? तू पहिले घरच्या लोकांना घेऊन ये म्हणे, आणि तुला घ्यायचं असेल तर वेगळं राहावं लागेल मग। तर एका चुलीवर सर्व स्वयंपाक बनत असेल त्याला हा मार्ग मिळतो। आणि म्हणून एकता परिवाराची आणि एकता सेवकाची ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे।
आणि बेल्यामध्ये एक अजून पुन्हा चांगली गोष्ट आहे की सर्व सेवकांची एकता मी 20 वर्षाच्या अगोदरही पाहत होतो, आताही आहे. काही लोकांनी इथे छिद्र पाडलं असेल आहे ते, कारण वरचे गोटे झाले तर खालचे काय होणार आहे. जे जबाबदार लोक आहेत त्यांनाच ही दैवी शक्ती माहित नाही, पण बेल्याने ती जबाबदारी पार पाडली आणि ती एकता मला अजूनही दिसते. मी त्या काळात जे चेहरे पाहत होतो ते चेहरे मला अजूनही दिसते. एक दोन नसतील, कुठले असतील, बरोबर आहे, पण बाकी सर्व चेहरे मला दिसत आहे. ही एकता आहे. आणि म्हणून मी यासाठी बोलतोय की ह्या गावात मी राहिलो आहे. बरेच विद्यार्थी आज जे चांगले झाले आहेत, त्या ठिकाणी फेंडर परिवार आहे, आपले सुनील भाऊ आहे, त्याच्यानंतर फेंडरजी आहे, त्याच्यानंतर अतुल आहे, बऱ्याच नावं आहेत, कवी बाबरे आहे, आणि एक चांगला विद्यार्थ्यांचा परिवार आणि सर्व घरं माझे. मग जयपालजी बोरकरजीच्या घर असेल, प्रभाकरजी बाबरेजीच्या घर असेल, आणि त्यावेळेस रात्री 1-2 वाजेपर्यंत गोवर्धनजी बोरकर चिंतन करत होतो, खुदाई करत होतो. हा मार्ग खुदाईचा आहे. जसं वीट खोदतो ना आपण, पहिले काय होते, माती निघते, मातीनंतर दगड निघतात, दगडानंतर मोठा बोल्डर लावू शकतो, छोटा बोल्डर लावू शकतो, पक्का बोल्डर लावू शकतो, अजून खुदाई, अजून खुदाई, अजून खुदाई, और खुदाई करणं है तर, आणि मग ते पाण्याची झरे लागतात, सुंदर झरे. हा मार्ग तसा अमृताचा आहे. आणि म्हणून बाबांनी म्हटलं ज्ञान पररस मररस योगी. आता हा जो मार्ग आहे हा जपी तपीला समजणार नाही असा मार्ग आहे. जपीलाही नाही समजणार, तपीलाही नाही समजणार, रामकथा म्हणणाऱ्यालाही समजणार नाही, राधे राधे म्हणणाऱ्यालाही समजणार नाही. हा त्यागातून निर्माण झालेला आणि प्रपंचातून निर्माण झालेला आहे. सारे धर्म घर सोडून तयार झालेले आहेत, सारे धर्म घर सोडून तयार झालेले आहेत. आणि हा धर्म घरातून निर्माण झालेला आहे. कसा निर्माण झाला आहे? घरातून निर्माण झाला आहे, दुःखातून निर्माण झाला आहे. बौद्ध धर्म कुठून तयार झाला? गौतम बुद्धाला घर सोडावं लागलं. पत्नीचं जेव्हा तो घर सोडून गेला तिथं प्राप्ती झाली, आणि मग त्याच्या लक्षात आलं भगवान तर संसारात आहे, पुन्हा वापस आला. जंगलातून कुठं वापस आला? समाजात वापस आला आहे की नाही. जगातले सारे संत महात्मा कोणी मंदिरात गेले, कोणी हरिद्वारला गेले, कोणी ऋषिकेशला गेले. आणि हा मार्ग जगा वेगळा आहे. म्हणून एखादा जपी तपी 30 वर्षाचा तपस्वी जेव्हा बाबाला मिळाला ऋषिकेश आणि हरिद्वारला, जेव्हा ते दिल्लीला वापस येत होते तिथून, तर बाबांनी काय म्हटलं, मैंने मानव ने बनेवी कला देखी बोले, भगवान नहीं देता इसलिए मैंने वहां प्रणाम नहीं किया बोले. है की नाही? अरे अरे म्हणे तो 30 वर्षाचा तपस्वी, 30 वर्षाचा तपस्वी बाबाला म्हणायला लागला, मी ह्या जगात एकच माणूस बघितला म्हणे, आता तो हरिद्वारला आला ना प्रणाम नाही केला. है की नाही? बाबाने त्याला सांगितलं, आप भगवान को दोष लगाओ, अपना ब्रह्मांड चलाओ बोले और कंप्लेंट करो बोले कि नागपुर से एक व्यक्ति आया, आपको देखा लेकिन आपको प्रणाम नहीं किया बोले ना. चलाओ तो काय का वो कंप्लेंट करता, काय को अपना ब्रह्मांड चढ़ाता. उसने बाबा के पैर पकड़े और छोड़ ही नहीं रहा था. बाबा बोले हम किसी को पैर नहीं पकड़ने देते बोले ना. आज संसार के सारे गुरु है ना झोपून झोपून पाया पडायला लागते, तो तेवढा जास्त प्रसन्न होते. बाबा पायात पडू देत नव्हते, पाया लागू देत नव्हते. आणि म्हणून ह्या जगातले जेवढी रामकथा म्हणणारे, राधे राधे म्हणणारे, आमच्या नागपूरला बरेच लोक येतात, रामकथा म्हणतात आणि 15 लाख रुपये घेऊन जातात. राधे राधे म्हणतात आणि 25 लाख रुपये घेऊन जातात. आणि लोकांना नाही दिला तर जो कथा आयोजन करतो तो पहिले एंट्री करून देते, तो येतच नाही. आणि तो येते तर फ्लाईट नाही येते, फ्लाईट नाही येते आणि एअर कंडिशन मध्ये येते. मग तो रामकथा म्हणते जे त्याच्यावर संस्कार जे त्यांनी पाठांतर केलं. पण आमचे बाबा असे नव्हते. बेल्याला येत होते तर आपल्या पैशाने येत होते, आपल्या पैशाने येत होते, आणि बैलबंडीने गावागावात फिरत होते, आणि माणसाला सांगत होते की तुझा भगवान तुझ्या जवळ आहे. आणि माणसाला सांगत होते की तुझा भगवान तुझ्या जवळ आहे. आहे का नाही व्यवस्था? चहा घेऊन घ्या. चहा तर ठीक आहे. नाही मी चहा
मी तोपर्यंत बोलतो, माझा आवाज येईल तुमच्यापर्यंत. तर बघा, ह्या मार्गातला करंटही असाच आहे, ठीक आहे. आता जसं लाईट गेली, माईक बंद झाला, तसाच ह्या मार्गातलाही करंट आहे. आणि म्हणून बाबांनी जागृत व्हायला सांगितलेलं आहे. काय राहायला सांगितलं? जागृत. हे सेवक तू जाग जा, बोले तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा और जो सोएगा वो नींद खोएगा, आहे की नाही. आणि म्हणून ह्या परिवारामध्ये जो मार्ग आपण सर्वांनी घेतलेला आहे, एकट्याने नाही पूर्ण परिवाराने, तर त्या परिवाराला ह्या मार्गात जागावं लागतो, जागृत राहावं लागतो. आणि तो जागायचं कशाप्रती? तर परमेश्वराप्रती जागायचं आहे की मला बघणारा परमेश्वर आहे, माझ्या सोबत परमात्मा आहे. बाबांनी कधी म्हटलं नाही मी तुझ्या पाठीशी आहे. बाबांनी काय म्हटलं? मी तुझ्या सोबत आहे. पाठीशी असणे ना सोबत असणे फरक आहे का नाही? आहे की नाही? पाठीशी असणारा माणूस किंवा पळून जाऊ शकते की नाही? त्याने म्हटलं मी त्या पाठीशी आहो, आणि तिकडून बंदर आल्यावर हा पळू शकतो जर बंदराला घाबरला तर, आहे की नाही? पण तुझ्या सोबत आहे. तर याचं उत्तर बाबांनी उमरेड गावामध्ये दिलं. एका सेवकाने विचारलं, बाबा तुम्ही गेल्यानंतर काय? तर बाबांनी सांगितलं की मी गेल्यानंतर शरीर जरी गेला पण मी प्रत्येक सेवकांसोबत राहीन, कारण बाबा के आत्मा का टच सेवक के आत्मा से है. बोले बाबा के आत्मा का टच सेवक के आत्मा से है. जिस सेवक ने बाबा को मरने का वचन दिया, बाबा को मरने का वचन दिया, उस सब सेवकों के आत्मा से बाबा का टच है. बोले तो आपको और मुझे 24 घंटे बाबा देख रहे हैं. चाहे हजारे गुरुजी कितनी भी संगति में बैठे और एक पाव डटा गरीबी हटाव करेंगे तो भी देखेंगे, बरोबर है कि नहीं? जिन्होंने संडास में शराब पिया उसको भी भगवान ने देखा. सबको देख रहा है हमारे बाबा. किसको देख रहे हैं? सबको. जो ऊपर है उनको भी देख रहा है, मुझे भी देख रहा है, इधर बैठे उनको भी देख रहा है, आपको भी देख रहा है, जो पीछे में कोने में कोई बाई बैठी है सेवकिन ताई उसको भी देख रहा है, सबको देख रहा है. और इसी कारण बाबा ने बोला कि तू जाग जा. क्या बोला बाबा ने? तू जाग जा. तूने वचन दिया मरने का, तूने वचन दिया मरने का, इसलिए तुझे जाग के रहना है, जाग के रहना है. तो वो 30 साल का तपस्वी जो बाबा के सवाल का जवाब नहीं दे पाया, और उन्होंने बाबा के पैर पकड़ लिया कि बाबा आप भगवान को जानते हैं, आप हमें भगवान का परिचय दीजिए. बोले है ना, हमें भगवान का परिचय दीजिए. तो बाबा के सामने बड़ा सवाल खड़ा हो गया कि ये 30 साल का तपस्वी अगर उसकी ये हालत है तो संसार में रहने वाले नर नारी, संसार में रहने वाले, प्रपंच में रहने वाले हमारे जैसे लोग, उनके जीवन में भगवान कहाँ पे होगा? और यही बाबा का संशोधन था. जब ही किसी ने बोला था कि जब हम अच्छे करते हैं तब भगवान खड़ा होता है, और जब बुरे करते तो तब कौन खड़ा रहता है? शैतान खड़ा रहेगा. कौन रहेगा? इस मार्ग में बाबा का दो ही चीजों का संशोधन है, शैतान और भगवान, है ना. शैतान और भगवान. अरे आमच्या घरात दुःख होते तर कोणी तो उभा असेल, शैतान असेल. याला विज्ञान म्हणते निगेटिव्ह न पॉझिटिव्ह म्हणते, है की नाही? एक तर सकारात्मक हिंदीमध्ये, नाही तर नकारात्मक. सकारात्मक नकारात्मक. अध्यात्मामध्ये म्हणतात त्याला शैतान नाही तर भगवान. म्हणून बाबा बनायचे. बाबा विचारों से पूर्ण है. बोले इसलिए भगवान बाबा को पूरी मदद करते हैं. बोले विचार सेवक विचारों के कुछ अंशी है, इसलिए सेवकों को भगवान कुछ अंशी मदद करते हैं. बाबा के छोटे छोटे वाक्य हमें प्रेरणा देते हैं आगे बढ़ने के लिए. छोटे छोटे वाक्य अभी विचारों से पूर्ण बनना पड़ेगा, इसलिए तो बैठक है ये. अच्छे लोगों के संगति में रहना है. बाबा बोलते संगति बड़ी बुरी चीज है. बोले है ना, संगति का रंग, कीचड़ में रहोगे तो कुछ तो छींटे आएंगे आपके ऊपर. तो संगति आप किसके साथ बैठते उठते हो ये बहुत जरूरी है. और किसके साथ आप, नहीं तो हम जनरली दोस्ती किसके साथ करते हैं? जिसके पास बहुत पैसा है, शराबी है, काम नहीं जमता, तो हमें भी वो क्षण आ सकता है, बरोबर नहीं? बाबा ने कहा ये सेवक राजा के साथ भी राज्य करना बुरी बात है, न जाने कब रुला दे, बरोबर नहीं? हे सेवक राजा के साथ भी राज्य करना बुरी बात है, न जाने कब रुला दे. और अच्छे सेवक के साथ भीख मांगना भी अच्छी बात है, न जाने कब भगवान से मिला दे, बरोबर नहीं? तब भगवान से मिला दे. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या संगतीत राहता हे खूप महत्वाचं आहे. आदरणीय प्रभाकरजी बाबरे जेव्हाही नागपूरला आले ते अजूनही मला भेटतात. आता 3-4 दिवसाच्या अगोदर आम्ही दिवसभर त्यांच्या सोबत होतो.
त्यांचे विचार आहेत ते चांगल्या विचाराशी संबंधित असतात. हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण बाबा जुमदेवजीची जयंती का बरं साजरी करतो तर थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पाहतात. त्यांचं चरित्र बघा बाबा जुमदेवजींचं. बाबा जुमदेवजीने आपल्या इमानाला सोडलं नाही, इमानातच त्यांना भगवान भेटला. आणि हे लहानपणापासून त्यांना ही परमेश्वरी कृपा आपला चमत्कार दाखवत होती. कोणाला समज वेळेवर येते, कोणाला येत नाही. आहात लक्षात? कोणाला येते, कोणाला येत नाही. मलाही जर कोणी विचारलं की भगवान समजायला किती वर्ष लागले, मलाही अजून वाटते की मी पूर्ण भगवान समजू शकलो नाही. बाबा जे त्या कमी वयात समजू शकले, कमी वयात समजू शकले बाबा. आणि तो इमान बाबांनी जगासमोर ठेवला. तर ती जी परमेश्वरी कृपा करणार 103वी जयंती आहे. बाबाचं चरित्र आपल्याला जगासमोर ठेवावं लागेल की बाबांनी का असं केलं, बाबांनी का बरं असं म्हटलं. आता तुमच्या मोहाणीला जे कथा चालू होती रामकथा, त्या ठिकाणी धीरेंद्र महाराजांनी म्हटलं कि इनके जो पुरखे है, इनके जो पूर्वज है, ये नरक में है. बोले कहाँ पे है? नरक में. क्यों बोले तो ये अपने माँ बाप की सेवा नहीं करते और क्या बोलते पितृमोक्ष नहीं, श्राद्ध नहीं मनाते. बराबर कि नहीं? उनको मालूम ही नहीं है नरक किधर रहता है और स्वर्ग किधर रहता है. बाबा ने स्वर्ग हमारे घर में खड़ा किया और शैतान जो बोलते हैं ना, ये करंट में खड़ा हो जाता है. जैसे लाइन गई थी, शैतान खड़ा है ना, करंट गया. ये मार्ग में बाबा ने शैतान और भगवान की जो परिचय किया, आप समझो यही संशोधन था बाबा को. और यही सवाल था बाबा हनुमान जी को, बाबा जुमदेव जी का. जब रंगारी समाज के बाई के लिए 42 दिन हवन किया, 43वें दिन में और आई और दिन भर उन्होंने बाबा ने मंत्र का जाप किया. और बाई जाती थी, आती थी, जाती थी, आती थी. शाम के 5 बज गए, बाबा ने खाना नहीं किया, नाना नहीं किया, कुछ नहीं. और अंतिम समय में हनुमान जी को बोला कि हनुमान जी आज हमें ऐसा लग रहा है कि आप मेरी कल्पना शक्ति को नष्ट करने की ताकत नहीं है. और बाई को बोला बाई आखिरी भूख है, अभी इसके बाद आना नहीं. बोले अगर आपको शैतान आता है तो भी आना नहीं. वो बाई गई तो आई ही नहीं. रात को बाबा को प्रश्न पड़ा कि उसी मंत्र से हम फूंक मार रहे थे, फिर भी बाई आती थी. फिर बाई को बोला कि आखिरी है, अभी इसके बाद आना नहीं. और हनुमान जी को ये सवाल किया, फर्क पड़ा कहाँ? तब बाबा जुमदेव जी ने, हनुमान जी आपने सब पढ़ा होगा, आप सबको मालूम है. उसके बाद हनुमान जी ने बोला, बाबा को अपने आत्मा का आवाज आता था और आत्मा में बाबा ने परमात्मा देखा. ये बात ध्यान में रखो आप. बाबा ने मंदिर में भगवान नहीं देखा, इसलिए हरिद्वार ने मंदिर में प्रणाम नहीं किया. और इसलिए उसको बोला तू तेरा ब्रह्मांड चढ़ा. और भगवान को पूछ कि नागपुर से एक व्यक्ति आया, उन्होंने प्रणाम नहीं किया तो अनादर किया, चढ़ा बोले. तो ब्रह्मांड चढ़ाना तो दूर, बाबा के पैर पकड़े, छोड़ ही नहीं रहा था, है ना. तो हमको भगवान बताओ बोले. वो 30 साल का तपस्वी, हमको भगवान बताओ बोले, आप जानते हो? ठीक है बोले, हम बताएंगे. हमारे पैर छोड़ो, हम हमारे पैर किसी को नहीं पकड़ने देते. बोले क्यों नहीं पकड़ने देते? तो हम आत्मा में परमात्मा देखते. और आत्मा कहाँ है? ये जीव में है. और ये जो मंदिर है, ये जो मस्जिद है, ये जो मंदिर है, ये जो मस्जिद है, ये जो चर्च है ना, इसके अंदर में आत्मा बाबा ने देखा और उस आत्मा में परमात्मा में देखा. इसलिए बाबा ने बोला कि मंदिर मस्जिद जाना नहीं, हमें प्रेम का रंग चखा दे कोई, है ना. हमें वेद पुराण से क्या, हमें ना कुरान के आयत पढ़ना है, न गीता के श्लोक पढ़ना है. हमें साक्षात बाबा ने दलालों को निकाल के, पाखंडियों को निकाल के डायरेक्ट कॉन्टैक्ट मार्गदर्शक के पास जाते. तो मार्गदर्शक भी क्या बोलते बोरकर साहब, मरे जे भगवत नाम पर म्हणा. हा मरण्याचा मार्ग आहे. काय म्हणते आमचे मार्गदर्शक? मरण्याचा मार्ग आहे. आणि बाबाकडे जात होते तर बाबाही म्हणायचे तू मरायला तयार आहेस का? पण त्यावेळेस बऱ्याच लोकांना अर्थ समजला, मरणे कोणाच्या नावाने? भगवंताच्या नावाने. मरो मरो सब कोई कहे, मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरो की फिर मरना न होई. ती कृपा तो भगवान. आणि त्या जपी तपीला 30 वर्षाच्या तपस्वीला बाबांनी अट घातली. बोले हम आपको भगवान दिखाएंगे, लेकिन हमारी अट है. बोले कौन सी अट है? कौन सी अट है? ये भगवे कपड़े फेंकना पड़ेगा. बोले कपनी कुंडल निकाल के फेंकना पड़ेगा, ये दाढ़ी जट्टा मुंडवाना पड़ेगा और हमारे जैसे सादे भेष में आना पड़ेगा ना. जसं आपण जातो ना बोरकरजीकडे किंवा मार्गदर्शकाकडे, काय म्हणतात पहिल्या दिवशी असंच गेलो तर तुम्ही तुमच्या घर दार सर्व साफ करून या, मन शुद्ध करून या. एकदा मेला तर पुन्हा जिवंत व्हायची गरज नाही. पण बरेच लोक जिवंत होतात, आहे की नाही. मग दारू पिऊन घेतात थोडी थोडी मधामध्ये, आहे की नाही. काय होऊन जाते, एकदा मेला म्हणजे मेला. याच्यानंतर मरण होईल फक्त शरीराचं. मेलो
मरण्याचा वचन दिला म्हणून बाबा म्हणायचे माझ्या सेवकांनी किती वर्षासाठी वचन दिला आहे की नाही. कोणी त्यागापुरता दिला असेल, कोणी 3 दिवसाकरता दिला असेल, कोणी 6 वर्षासाठी दिला असेल, पण बाबा म्हणायचे हमने जो भगवान को वचन दिया बोले हमारे आत्मा में लिख के मरते दम तक एक समय भोजन करेंगे लेकिन इस वचन को नहीं भूलेंगे. हा वचन आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या कामात येणार आहे आणि म्हणून मरे जे भगवत नाम पर. तर बाबांनी जो आपल्याला शस्त्र दिलाय तो धन दिलेला आहे. जो डोळ्याने दिसतो तो धन नाही, तो धन इथंच राहणार आहे. पण बाबांनी असा धन दिलेला आहे जो आताही कामात येईल, उद्याही कामात येईल, परवाही कामात येईल, मरते वेळेही कामात येईल, मेल्यानंतरही कामात येईल, तुमच्या कामात आला, तुमच्या पोराच्याही कामात येईल, तुमच्या नातवाच्याही कामात येईल. 10 पिढ्या. हे धीरेंद्र महाराजाला माहितच नाही कोणता धन दिला आहे की नाही. आणि म्हणून सांगतो तुमचे पुरख आणि पूर्वज हे सर्व परमेश्वरात विलीन झाले कारण आम्ही जिवंत आई वडिलांची सेवा करतो. आम्हाला बाबांनी जिवंत आई वडिलांची सेवा करायला सांगितलं. जोपर्यंत जे जिवंत आहेत त्या सुनेनी आपल्या सासूची आणि सासऱ्याची सेवा केलीच पाहिजे. हा सुद्धा नियम आहे आणि हा दृष्टांत बाबांनी आपल्या घरचा दिला. बघा जयंती सांगावं लागेल आपल्याला समाजाला की नाही. बाबा कसे होते, बाबा कसे होते तर बाबाच्या परिवारातला दृष्टांत आहे की जेव्हा बाबांचं आयुष्य संपत आलं, रमेश ठुबरीकर आणि काही सेवक बाबासोबत बसले होते. बाबा मार्गदर्शन करता करता अचानक रडायला लागले आणि मग विचारलं रमेश ठुबरीकर यांनी सेवक बाबा का रडता. बोले बाबा का अंतिम समय आ चुका है, कुछ ही सनों में कुछ ही दिनों में बाबा ये शरीर छोड़ के जाने वाले हैं बोले. तेव्हा त्यांना वाईट वाटलं. मंडळात बैठक झाली आणि बाबाला योग मागितला की बाबा आम्हाला तुम्ही पाहिजे म्हणे, काही दिवस अजून तुम्ही पाहिजे, आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून बाबाला विनंती केलं. बाबांनी ठीक आहे म्हटलं. बाबा जुमदेवजीचं अचानक काही दिवसांनी हार्ट मध्ये दुखायला लागलं. बाबांचा मुलगा आला डॉक्टर मनोहर ठुबरीकर, त्यांनी टावरीच्या दवाखान्यात चेकिंग करायला नेलं. बाबांच्या मुलांनी सुद्धा हार्ट वरती रिसर्च केलेला आहे आणि मशीन मध्ये जेव्हा टाकलं चेकिंग साठी, जेव्हा बघितलं ती मशीन अचानक बंद झाली. नवीन मशीन बंद झाली. नवीन मशीन बंद झाली. त्या डॉक्टर टावरीला समजतच नव्हतं. डॉक्टर म्हणू त्याच्यावरती रागवले, आपने ऐसा क्यों किया. बोले डॉक्टर साहब हमें मालूम ही नहीं क्यों बंद हुई. आणि ते तपासणी न करता घरी आले. बघा परमेश्वर कसं घडामोडी करतो. म्हणून बाबांनी सांगितलं की भगवान सर्वे सर्व, ह्या मार्गात मरे जे भगवत नाम पर सारा अधिकार परमेश्वराला. तो जन्मही देऊ शकते, तो मारूही शकते. तर मधातले जीवनी आहे ना ते त्याला समोरून झोपायचं त्याच्या नावाने, चालायचं त्याच्या नावाने, हसीबो केलीबो धरीबो ध्यान अरनिस कतीबो आत्मज्ञान, खावे पिवे न मन कर भंगा. बाबा बोले रहू मैं किस संगा. बाबा कोणासोबत राहतात. आणि डॉक्टर मनोहर ठुबरीकर घरी घेऊन आले आणि बाबाला आईला म्हणाले की आता आपण अमेरिकेला जाऊ आणि अमेरिकेला जाऊन तिथं चांगल्या मशनरीच्या तुमचं तिथं चेकअप करू. आई आणि बाबा तिथं गेले. चेकिंग झालं. डॉक्टरांनी तिथं छोटासा ऑपरेशन करायला सांगितलं. बाबाचा छोटासा ऑपरेशन झाला. ऑपरेशन करताना बेशुद्ध व्हावं लागते आणि ते बेशुद्ध असताना आई बघायला गेल्या. बाबाला बेशुद्ध बघताना आई बेशुद्ध झाल्या. आपल्या वाराणसी आई बेशुद्ध झाल्या आणि बाबाला आयुष्य मिळालं. बाबाला चेतना आली. आई ज्या गेल्या त्या नेहमीच्या बेशुद्ध अवस्थेत गेल्या. पुन्हा तिथं 5-6 महिने राहिले पण आई शुद्धीवर आल्या नाही. त्यावेळेस डॉक्टर ठुबरीकर, डॉक्टर मनोहर ठुबरीकर आणि सुधा वहिनी यांनी आई बाबाची खूप सेवा केली, भयंकर सेवा केली आणि जगाला मेसेज दिला. काय मेसेज दिला की आई वडिलांची सेवा करणं हा सुनेचं आणि पोराचं हे पहिलं काम आहे. खूप सेवा केली. बेशुद्धी होती, शुद्धीवर आल्या नाही आई. म्हणून मग एरोप्लेननी आई आणि बाबा आणि सर्व परिवार या ठिकाणी आले आणि आई इथं पुन्हा 3 महिने राहिले आणि आई आपल्या सर्वांना सोडून गेल्या. आईचं जीवनदान, आईचं जीवन बाबाला मिळाले आणि म्हणून बाबाने आईला जीवनदान दिल्यानंतर आईने बाबाने मार्गदर्शन केलं की बाबाही छोड़ने वाले थे. बोले सेवकों ने जब हमें मांगा कुछ समय मांगा, सेवकों ने अकेले को मांगा बोले ना, अकेले के लिए योग मांगा, परिवार के लिए नहीं मांगा बोले, है ना. और ये परिवार का मांग है बोले, ये परिवार का धर्म है. अगर सभी सेवक परिवार के लिए योग मांगते, बाबा और आई के लिए भी, तो हमारी पीछे की शक्ति नहीं जाती. बाबा आईला शक्ती म्हणायचे.
ह्या तुम्ही जेवढ्याही सेविका बसलेल्या आहेत तुम्ही शक्तिशाली आहात. या मार्गाची पहिला साक्षात्कार हनुमंताची सिद्धी केल्यानंतर तुमच्याच रूपात मिळाला. बाबाची पुतणी 21व्या दिवशी तिला लाल मुंग्या लागल्या होत्या. तुमचं महत्व बघा शेवटीन ताईचं अफाट महत्व आहे. बाबाने आईला काय म्हणायचे, पीछे की शक्ती चली गई बोले और व्यक्ती रह गया बोले. काय म्हणाले बाबा आईला, पीछे की शक्ती चली गई बोले और व्यक्ती रह गया बोले. आणि बाबाला त्याच्यानंतर बाबांची जी व्यवस्था आई असताना होत होती ती व्यवस्था त्या प्रकारे, कारण जी पत्नी असते, जी सेवकीनबाई असते, जी जेवढा नवऱ्याला प्रेम देऊ शकते, नवऱ्याची काळजी घेऊ शकते, नवऱ्याची चिंता करू शकते, जगातला कोणी व्यक्ती करू शकत नाही. हे स्त्रीचं महत्व आहे, ही सेवकीनताईचं महत्व आहे. आणि म्हणून पहिला साक्षात्कार हा सेवकीनताईच्याच माध्यमातून मिळाला. बाबाची पुतणी पहिली परिषद तिथून झाली. रंगारी समाजाची बाई जर समोर आली नसती तर बाबांनी सैतान कोण आणि भगवान कोण याचा संशोधन केला नसता. रंगारी समाजाची बाई हे सुद्धा एक स्त्रीच होती. आणि म्हणून आपल्याला समजावं लागेल तुमचं महत्व किती मोठं आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा नियम आहे. एक्स्ट्रा नियम कोणता, याशिवाय स्त्रियाने मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. स्त्रीमध्ये मोठी ताकद आहे. अरे तुम्हाला नवरा किती शांत समजत, तुम्ही तुमच्या याच्यात आले पुरा घर नाचवू शकता, बरं आहे की नाही. रामायणे घडवू शकता, महाभारते घडवू शकता. ती रामायण घडवणारी तीच होती कैकेयी, आहे का नाही. ती रामासोबत राहून सुद्धा दुरुस्त झाली नाही आणि विभीषण रावणासोबत राहूने बिघडला नाही, कारण त्यांची दृष्टी भगवंताकडे होती, आहे की नाही. आता प्रश्न आहे, भगवंत हे आपली दृष्टी कोणाकडे आहे. म्हणून साधे कार्य केलं 3 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11चे, आपली दृष्टी परमेश्वराकडे झाली पाहिजे. बाबा आयुष्यभर भगवंतासोबत राहिले आणि इच्छानुसार मागायची गरज नाही. जसं आपण काय करतो, कापूर लावल्यावर काय करतो, सकाळी डायरेक्ट 4थ्या तत्वावर उडी मारतो, आहे का नाही. कारण आपली लिस्ट लंबी राहते, कापूर विकल्या नाही पाहिजे लवकर, आहे की नाही. आपली लिस्ट लंबी राहते, पण बाबाची लिस्ट तशी नव्हती. बाबा आणि परमात्मा एक होते. मला सांगा, मी बेल्यात आलो आणि बाबरेजी सोबत राहिलो, बोरकरी सोबत, मला जेवणाची चिंता आहे का, जेवण भेटेल का नाही भेटेल यासोबत राहिलो, मला चिंताच नाही. चिंता नाही. त्याचा आईला मुलगा जेव्हा आई सोबत असते तर मुलाला चिंता नसते त्याच्या जेवणाची, आई चिंता करते, आहे की नाही. आई व्यवस्था करते, आई बरोबर स्वयंपाक करते. आणि तसंच आहे ह्या मार्गामध्ये तुम्हाला परमेश्वरासोबत राहायचं आहे. परमेश्वराला आपल्या सोबत ठेवायचा आहे, जो आपल्या कामात येणार आहे. म्हणून आणि मग तो कामात जर आला तर जबई नाम हृदय धरो भयो पाप को नाश, जैसी चिनगी आग की पडी पुराणी घास. किती दुःख राहू द्या, तो साक्षात तुमच्या सोबत धावून येईल. म्हणजे माझ्या आयुष्यातले 40 वर्षातले भरपूर अनुभव आहेत, जे अप अँड डाऊन जीवनामध्ये भरपूर बघितलं. प्रत्येक क्षणाला भगवंत सोबत होता, म्हणून बाबाच्या टच आपल्या आत्म्यासोबत आहे. आणि म्हणून घरच्या बाईचं महत्व खूप आहे. नारी शक्ती अपार शक्ती आहे. आणि म्हणून त्या स्त्रीला सुद्धा परिवारामध्ये स्त्रीनी समजलं पाहिजे. बऱ्याच वेळेस तिची ताकद त्या स्त्रीला माहित नाही. आणि तुमच्या ह्या योगायोगाने सभापती चेटुले ताई आहेत, की नाही. शक्तिवान तुमच्या गावाचे प्रथम नागरिक हे स्त्रीच आहे, आलं का लक्षात. आणि जिथं स्त्रिया असतील तर माणूस गडबडे करू शकत नाही, जास्त वाईट शब्दात ते बोलू शकत नाही. तर नर आणि नारी हे दोन्ही संसार. आणि म्हणून हा मार्ग प्रपंचातून परमार्थ साधणार आहे. हे जपी तपीला समजणार नाही, हे रामकथा करणाऱ्याला समजणार नाही, हे राधे राधे बोलणाऱ्याला समजणार नाही, सीताराम म्हणणाऱ्याला समजणार नाही. हा प्रॅक्टिकल आत्म अनुभव करणारा मार्ग आहे, प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल. आणि लहान मुलगा असेल म्हणून बाबा म्हणायचे की या मार्गातला छोटासा मुलगा आणि जगातले सारे जाणते एका बाजूला म्हणे, आहे की नाही. तरी बाला बाक होणार नाही म्हणे. साधा लहानसा मुलगाही असेल आणि तो आपला सापाच्या विंचूच्या जर उतरवू शकते, तो आत्मबल, तो आत्मविश्वास बाबा जुमदेवजींनी आपल्यामध्ये निर्माण केला. आता आपल्याला आपल्या मुलांमध्ये करावं लागेल की नाही. आपल्याला आपल्या मुलांमध्ये करावं लागेल. आणि आत्मबल जर निर्माण केला तर तो त्यांच्या कामात येईल. मी जेव्हा माझ्या गावावरून आलो पाल्लोऱ्यावरून, माझ्या आईने मला सांगितलं, बेटा म्हणे मी तुला पाहत राहणार नाही, पण माझा भगवान तुला पाहत राहील म्हणे 24 तास. बाबा हनुमानजी तुला पाहतील, हेच आपल्या मुलांना सांगावं लागेल. नाही तर आपण काय सांगतो, बापू खाना खा दे, तो डाकू येईल, बरं डाकू, आहे की नाही, तो पोलीस येईल, काहीतरी म्हणतात ना गावामध्ये.
तर आपल्या मुलाला आपण काय सांगतोय महत्वाचं आहे, जुने विचार न जुनी पूजा. आपली विनंती पहिलीच लाईन आहे, कोणती आहे, जुने विचार न जुनी पूजा बंद करावं लागेल. आपण अजूनही बरेच जुने विचार ठेवले, तोडावं लागेल. जगात जे लिहिलेलं आहे ते महत्वाचं नाही, बाबांनी काय सांगितलं हे महत्वाचं आहे. बाबाचा मार्ग, बाबाचे विचार वैचारिक क्रांतीचे. जसं तुम्हाला माहित आहे, गाय दूध देती है क्या नहीं देती है? हेलो, गाय दूध देती है? कितने लोगों को लगता है गाय दूध देती है? हाथ खड़े करो. सबको गाय दूध देती है, बराबर है? गाय दूध देती है, इधर नहीं देती, आपके घर में नहीं देती गाय दूध, ठीक है? गाय दूध देती है, लेकिन गाय दूध नहीं देती, गाय का दूध निकालना पड़ता ना, कि देती है. आप बकेट लेके गए, गाय माँ दूध दे देंगी क्या? वो नहीं देंगी, दूध निकालना पड़ेगा. मुझे आपको से पूछना है, मुर्गी अंडा देती है? अभी बोलेंगे देती नहीं, अरे देती, निकालना नहीं पड़ता, वो खुद देती है. समझो, अब ये धारणाओं को तोड़ना पड़ेगा. हमको सिखाया गया जीत, डर के आगे क्या है? अरे डर के आगे क्या है? जोर से बोलो इनको, लड़कियों को, डर के आगे, अरे यही सिखाया गया. अरे डर के आगे जीत नहीं है, डर के आगे दर्द होता है ना? डर के आगे दर्द है, जीत नहीं होती. और इसलिए बाबा ने ध्येयवादी बनो बोला, डरना नहीं बोले जीवन में, कितनी भी तकलीफें और मुश्किलें. बाबा हनुमान जी बोलो, आंधी और तूफान सेवक को न रोक पाए. जब बाबा जैसे सदगुरु सेवक को मिल गए, मरने के सब इरादे जीने के काम आए. जब ओटो पे बाबा हनुमान जी का नाम है ना? बाबा हनुमानजी शेंडेजींनी म्हटलं, त्याच्या मुलाला जीवनदान मिळाला. बाबा हनुमानजीच्या गजरेनी म्हटलं, त्याचा भाऊ 3 महिन्यावर खाटल्यावर होता, तो उठून बसला. ज्यांनी ज्यांनी बाबा हनुमानजी मिळालं त्याला मुक्ती मिळाली, योग मिळालं. आमची ताई आहे शिलाताई कळव, त्यांची डेथ झाली, त्यांना मृत्यू येत नव्हता. आम्ही बघितलं, मी गेलो, ते आता मंडईच्या वेळेस 2011-12ची गोष्ट आहे. मी फक्त भगवंताला विनंती केली, ताईने म्हटलं मला 1 चम्मच पाणी पाज. मी ताईला चम्मच पाजलं, 1 चम्मच पाणी पाजलं आणि तिच्या फक्त डोक्यावरून हात फिरवला. क्षणामध्ये तिला मृत्यू झालं, भगवंतामध्ये ती विलीन झाली, तिला मुक्ती मिळाली. या गावामध्ये असताना माझी पुतणी होती, माझ्यासोबत बरेच सेवक बसलेले होते. या ठिकाणी मुरलीधरजी बाबले या गावातले पहिले सेवक. आम्ही सकाळी बसलेलो होतो, ती त्रास होता. आम्ही कापराची ज्योत लावली, सर्वांनी विनंती केलं, प्रणाम केलं, विनंती केली. आणि बाबरेजींनी म्हणाला, गुरुजी म्हणे आपण विनंती करू, सर्वजण योग मागू आणि परमेश्वराला सांगू, हे परमेश्वरा तुझी असेल तर तुझ्याकडे दे, तुझ्याकडे घे, नाहीतर हिला नाहीतर चांगलं उठून बसव. आम्ही जसा कापूर लावला, मला वाटतं टोलीराम बोंद्रेजी बी असतील, खूप सेवक होते त्यावेळेस. कापूर जसा विजला तसंच तिला मुक्ती मिळाली, एका सेकंदात. हा मार्ग अपाट आहे, अद्भुत आहे. ते जपी तपीलाही समजणार नाही. आपलं भाग्य आहे की बाबासारखे सद्गुरू मिळाले आहे की ज्यांनी करंट आणून दिला, तुमच्या आत्म्यात त्या परमात्म्याला दाखवला. आणि म्हणून माझी सर्व सेवक बांधवांना विनंती आहे की जी येणारी नवीन पिढी आहे, जे येणारे नवीन मुलं आहेत, त्यांना टच करा विनंतीसोबत, प्रार्थनेसोबत, त्याला भगवंतासोबत त्याला पुन्हा पुन्हा आठवण करून द्या. बघा, मलाही एक मुलगा आणि मुलगी आहे. एक काळ होता, इथले मुलं मी बरेच बघतोय. आता आमचे सुनील, त्यांना मुलगी झाली, बोरकर साहेब आजोबा झाले, अलग लक्षात. सुनील, असे बरेच मुलं असतील. माझाही मुलगा 11वीत गेला, मुलगी 9वीत गेली. मुलीचा नंबर माझा विदर्भ क्रिकेट असोसिएशनला मध्ये लागला, माझ्या मुलीचा. ती क्रिकेट खेळते. बाबाची कृपा असेल तर लवकरच तुम्हाला ती TV वरती सुद्धा दिसेल. अलग लक्षात. छान बॉलिंग करते, खूप मेहनत करतात. जसं इथल्या मुलांसोबत आम्ही पहाटेपासून राहत होतो, ते पण 4:30-5 वाजेपासून उठतात, भगवंताला योग मागतात, पुन्हा खेळायला जातात 4 तास, पुन्हा घरी येतात, पुन्हा आंघोळ करतात, पुन्हा भगवंताला योग मागतात. भगवंतासोबत कनेक्ट करणं खूप आवश्यक आहे मुलांना, कारण भगवान सर्वे सर्व आहे. माणूस निमित्त मात्र आहे. माणसाचा मी मरणं जरुरी आहे. सकाळच्या विनंतीमध्ये आपण 4 वेळा मी म्हणतो, मी मेलो, मी माझ्या कर्माने चुकलो, मी विनंती म्हणेन, मी तत्वशब्द निमाना, मी. आणि खतरनाक कोण आहे? मी मेल्यानंतरच भगवान उभा होतो आणि विश्वास वाढतो, आत्मबल वाढतो. ती गोपिकाताई जो बाबाचा जो डोंगा डुबत होता, ती गोपिकाताई का म्हणे? गोपिकाताई सेवकी नव्हती, ती गोपिकाबाई म्हणे, बाबा आहेत, नाव डुबणार नाही, डोंगा डुबणार नाही, भगवान उभा झाला. तो आत्मबल, तो आत्मविश्वास आपल्यालाही पाहिजे आणि तोच आत्मबल आपल्या पोरांना द्यावा लागेल की नाही द्यावा लागेल. आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की ही जी दुरा येणाऱ्या पिढीला आपल्याला द्यायची आहे. आज एवढा मोठा सुंदर भवन, मी जेव्हा इथं असताना फक्त खाली प्लॉट होता, तेव्हा घराघरी बैठक होत होती. मला वाटते आता इथं बैठक होते आहे की नाही.
तरी कृपा बघा, एकतेची ताकद बघा आपल्या, हे एकतेची ताकद आहे म्हणून तो धीरेंद्र महाराज सुद्धा घाबरला. शेवटच्या भाषणात तो एकच म्हणे, महाराष्ट्रातले लोक मोठे खरब आहेत जी म्हणे, आहे की नाही, मोठे खरब आहेत म्हणे महाराष्ट्रातले लोक. सांगायचे तात्पर्य एकतेची ताकद आहे आणि म्हणून आपल्याला एकतेने राहावं लागेल. पण या दुकानदाऱ्या चालवणाऱ्या लोकांनी वेगवेगळे मंडळ तयार केले. आपल्याला एक व्हावं लागेल, एका बाबाच्या नावाने, एका शक्तीच्या नावाने, एका विनंतीच्या नावाने, एका प्रार्थनेच्या नावाने, आणि महत्वाचं परिवारामध्ये एकता पाहिजे म्हणजे पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की नवरा बायकोचा झगडा झाला नाही पाहिजे, आहे की नाही. हे प्रेमाचं प्रतीक आहे. कोणी जर म्हणत असेल की माझ्या घरात 3 वर्षापासून नवरा बायकोचा झगडा झाला नाही, मी म्हणे गडबड आहे मग, आहे की नाही. ज्याच्या नवरा बायकोचा झगडा होत नाही तर गडबड आहे मग, काही ना काही, आहे की नाही. गडबड आहे म्हणजे आहे. झगडा झाला पाहिजे पण फक्त 5 मिनिटापुरता, आहे की नाही, 5 मिनिटापुरता, आणि जास्तीत जास्त सायंकाळच्या प्रार्थनेच्या पहिले. आणि म्हणून पती पत्नी आणि पूर्ण परिवार हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून नर आणि नारी आपण सर्वांनी आज बाबा जोंधेजीची जयंती आहे, खूप आनंद घ्या. आणि आनंद असा घ्या की बाबांचं चरित्र कसं होते मुलांना सांगा, तुम्हीही बघा. आणि स्वयंपाक करताना पासून तर सायंकाळपर्यंत आपली दृष्टी भगवंताकडे पाहिजे. निमित्त मात्र बनून कर्म करायचे आहे. जेवढेही मुलं आहेत, मी माझ्या मुलांना सायंकाळी शाळेतून आले, मी त्यांना एकच प्रश्न विचारायचा, तू आज भगवंतासोबत कनेक्ट होता का? आलं लक्षात? अरे जो सर्व आहे त्याच्यासोबत राहणं. हा मार्ग कशात आहे? लोक म्हणतात रस्ता आहे, पण रस्ता नागपूरच्या मंडळात जायचंही आहे, रस्ता त्या मोवाडीत जायचाही आहे, रस्ता त्या पालोऱ्यात जायचा आहे, रस्ता अजून कुठे खूप सारे रस्ते त्या मार्गात, अजून कुठे रामटेक मध्ये जायचा रस्ता आहे. पण बाबाने सांगितला परमात्मा एकचा रस्ता, आणि परमात्म्याचा रस्ता बाहेर नाही आहे. कुठं आहे? अंदर आहे. कारण परमेश्वरांनी सांगितलं ना, बाबांनी ऐकलं, हे मानव तू मुझे क्या ढूंढ रहा है? अरे 24 घंटे में तेरे पास हूं, जिस पल में छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा, है ना. आणि तो धीरज महाराज म्हणते मैं सनातनी हूं, मैं अरे हम तेरे से अच्छे सनातनी है. सनातनी का मतलब होता है शाश्वत. शाश्वत कौन है? आत्मा. और उसी आत्मा में बाबा ने परमात्मा देखा. इसलिए मंदिर में नहीं जाते और किसी को पैर नहीं पड़ने देते, है कि नहीं? पैर नहीं पड़ने देते. और बाबा ने किसी को वरदान नहीं दिया, किसी की पर्ची नहीं निकाले. यहाँ के एक बाल बच्चा अपनी खुद की पर्ची निकालता है. कई सेवक है जिन्होंने बाबा को नहीं देखा लेकिन दूर हुए, क्योंकि वायरिंग बेला तक है. वो वायरिंग पूरे भारत में है, बाबा की वायरिंग पूरे ब्रह्मांड में है. न पर्ची बनाने की जरूरत है, न पर्ची निकालने की जरूरत है, क्योंकि तेरा भगवान तेरे पास है. न हरिद्वार जाना है, न ऋषिकेश जाना है ना. वो हरि का द्वार बाबा के पास में, वो बाबा ने आत्मा में परमात्मा देखा. और इसलिए हमारा रास्ता परमात्मा एक का है. किधर का रास्ता है? परमात्मा एक. और कहाँ पे? बाहर है कि अंदर है? अंदर है. तो इसलिए बाबा बोलते थे, सेवक म्हणे माझ्याकडे येतात म्हणे, चुका सेवक करतात म्हणे, मला विचारतात म्हणे की बाबा काहून असं झालं. बरोबर आहे? कितने अज्ञानी है बोले सेवक, गलती खुद करते बोले, मुझे पूछते कि ऐसा क्यों हुआ, बोले कितने अज्ञानी है बोले. तो बाबा ने समाधान तुम्हारे पास दिया है. समस्या बाहर है लेकिन समाधान अंदर है. आप अपने अंदर में डुबकी लगाओ, अपने अंदर में जाओ, गहराई में खोजो, अंदर से आवाज आएगा. मेरे भी सामने जब बेला में एक बार था, मेरे भी सामने ऐसी कुछ छोटी मोटी समस्या थी. मैंने शाम को बाबा को यही बेला में विनती किया कि बाबा मुझे इसमें समाधान चाहिए. मैंने अपने गहराई में देखा और सो गया. और सवेरे जब मैं उठा तो मेरे सामने सिर्फ शब्द दिखे. मेरे भांजे ने वो लिख के रखा था. मैं उठा तब भी वही शब्द निकल रहे थे. क्या शब्द थे? तू दुनिया के साथ खेलेगा तो दुखी पाएगा, मेरे साथ खेलेगा तो सारी दुनिया तेरे साथ खेलेगी. एक लाईन समजायला मला 40 वर्ष लागले. अजूनही संशोधन याच्यावरती चालू आहे. तू दुनिया के साथ खेलेगा तो दुख पाएगा, मेरे साथ खेलेगा तो सारी दुनिया तेरे साथ खेलेगी. आणि याचा आनंद मी माझ्या जीवनात घेतो. पूर्ण भारतात फिरताना घेतो. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सोबत मी कनेक्ट आहे. बाबांनी मला खूप योग दिला आणि तो योग देत राहील. खूप आनंद आहे माझ्या जीवनामध्ये. हा आनंद बाबाची कृपा आहे, जसं बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण मला आता मी बाबरेजींना सांगितलं
आता तुमच्या मला बाहेरच्या गोष्टीपेक्षा परमेश्वरी कार्यात खूप आनंद आहे आणि अजूनही मला अजून मजा येतो, कारण हीच कृपा आहे. हा खरा धन आहे, हा खरा धन आहे, हा खरा धनी आहे. ह्या धनीला आपल्या सर्वांना पकडायचं आहे. बाकी संसाराचे सारे कर्म निमित्त मात्र बनून करायच्या बाबांचा संदेश आहे. ह्या मानव मंदिराला सजविण्यासाठी जो आपला मेन उद्देश आहे, याला भगवानाशिवाय पर्याय नाही, जो तुमच्या आत्म्यात आहे. हे मुलांना शिकवा. ही दृष्टी तुमच्या सासूकडे बघताना बघा, हे तुमच्या सुनेकडे बघताना बघा, हे संसारात बघा. आणि हे गौतमाला दिसलं म्हणून गौतम बुद्ध संसारात आला. हे जैनला दिसलं, महावीराला दिसलं, तो महावीर संसारात आला आणि सांगितलं की तुमचा भगवान तुमच्या जवळ आहे. कोणी अपदीप भव म्हटलं, कोणी त्या निरांकाला परमात्मा म्हटलं आणि तोच बाबांनी साध्या सोप्या भाषेत सांगितलं तुमच्या शब्दात, तुमच्या आत्मानुभवामध्ये. आणि म्हणून माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे, नवीन पिढीला आग्रहाची विनंती आहे, चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, चांगल्या संगतीत राहा. हा जो मोबाईल तुम्हाला दिसते छोटा बच्चा, हा बहुत कलाकार आहे. हा तुम्हाला चांगलंही बनवू शकते, बिघडवू शकते, आहे की नाही. आम्ही लहान असताना फक्त एकच चॅनल राहायचा, एकच चॅनल दूरदर्शन. रात 7:30 बजे भी सवेरे वही और रात को 9 बजे वही. एक ही सीरियल रोज देखना पड़ता था. अभी कितने चैनल है? 300 350 चॅनल आहे. और बाबा बोलते एक लक्ष, एक चित्त, एक भगवान म्हणताय की नाही. चित्त शुद्ध पाहिजे म्हणते, मन निर्मल पाहिजे, बुद्धी उत्तम पाहिजे आणि त्यासाठी एक लक्ष, एक चित्त, एक भगवान, मनाची एकाग्रता. आणि म्हणून मोठे जे आता नवीन पिढी आहे, जे 24 तास मोबाईलमध्ये राहतात, हा खतरे की घंटी पण आहे. तुम्ही याच्यात काय चांगलं बघता, कारण काही दिसते, कोणत्याही सेकंदात काही दिसू शकते. आणि म्हणून वेळ केव्हा निघून जाते हे महत्त्व याच्यात कळणार नाही. जीवन अनमोल आहे, याच्यामध्ये तेच पहा ज्याच्यामुळे तुमच्या जीवनाचं संशोधन होईल, याच्यामध्ये तेच पहा ज्याच्यामुळे तुमचं जीवन समोर जाईल. याच्यामध्ये ते नका पाहू की सासू सोबत कसं झगडा करायचं आहे का नाही, सुनेने सासूसोबत कसं झगडा करायचं हे याच्यात पाहू नये. नाही मग तुम्ही तुमचा दिमाग लावाल. मी त्या सिरियलमध्ये पाहिलं होतो कसं सासूला घुमवायचं आणि सासू पाहिजे का सुनेला कसं घुमवायचं. जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या मोबाईलचा उपयोग जे नवीन पिढी आहेत, जे नवीन पोरं आहेत, त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की याला चांगला उपयोग करत हा तुम्हाला अमेरिकेत पोहोचवू शकते, आहे की नाही. इथून बसल्या बसल्या तुम्हाला अमेरिकेच्या माणसासोबत बोलणं करून देऊ शकते. माझा एक मित्र आहे CISF मध्ये, तो राहते मुंबईला, आता त्याची बदली नागपूरला झाली. मी राहतो नागपूरला आणि त्याचे चुलत सासरे भिसेनजी राहत होते दिल्लीला. त्याच्या मुलाला ब्लड कॅन्सर होता, तो 6 महिन्यापासून कोमात होता. त्याला माहित होते या मार्गाबद्दल. त्यांनी मला फोन केलं, साहेब म्हणे अभी अंतिम समय में उन्होंने सब कर लिया, तांत्रिक मांत्रिक 7 लाख रुपए खर्चा किया, डॉक्टर बोल रहे कि इसको घर में लेके जाओ. ये लेके जाने के लिए तैयार नहीं, एक ही लड़का है, उनको लड़का जिंदा चाहिए, जिंदा चाहिए, जिंदा चाहिए. बरोबर कि नहीं, एक ज पोरगा. बोले आप उनको समझाओ. मैं बोला मैं कुछ नहीं समझा सकता, लेकिन हमारे पास में एक जादू है. विनंती और प्रार्थना की भगवान को, भगवान के ऊपर मरने की. आला लक्षात. मी त्यांनी मला फोन केला मुंबईवरून नागपूरला आणि त्यांनी तिथून कॉन्फरन्स मध्ये घेतलं त्याच्या चुलत सासरेला जो दिल्लीला राहत होता. आलं का लक्षात. आणि त्यांनी आम्ही बोललो, ते रडत होते. मी त्यांना म्हटलं बघा अंतिम क्षणामध्ये आहे तुमचा मुलगा, पण आमच्या जेवढे भगवान आहे, तुम्ही मरण्याचं वचन द्या. विनंती म्हणा, प्रार्थना म्हणा. म्हणे मला विनंती. म्हणलं तुम्ही एवढंच म्हणा बाबा, म्हणजे तुम्ही एवढंच म्हणा, मी मरायला तयार आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला काय चमत्कार झाला. मी फोटो काढून त्याला विनंती प्रार्थना पाठवली आणि योग त्या मुलाला आला. तो मुलगा कोमात 6 महिने असणारा, पाय हलवायला लागला 3 दिवसात, 11 दिवसात तो बघायला लागला. 3-4 महिन्यांनी तो उठून बसला. डॉक्टर म्हणे हा उठू शकत नाही, हा बसू शकत नाही. आणि उठला कधी समजा तर याचा एक जो शारीरिक पॅरालिसिस होईल. तो मुलगा चालायला लागला. आणि मागच्या कोरोना संपल्यानंतर ते मला नागपूरला भेटायला सुद्धा आले होते. ही अपाट शक्ती इथून काम करते, कुठेही काम करते. आणि म्हणून तुमचे मुलं कुठेही असतील त्यांना एकच सांगा, बाबा हनुमानजी म्हण, भगवंताला समोर ठेवून अभ्यास कर. जी गोष्ट 5 तास लागत असेल ती गोष्ट मग 3 मिनिटात येऊ शकते. या ठिकाणी मुरलीधरजी बाबरे तुम्हाला माहित असेल, त्यांचा मुलगा होता रवी बाबरे. एक्झाम आली की हा जिवंत उडीत आमच्यासोबत आला होता तिकडे शेतामध्ये. रवी जीवन त्या जुडीमध्ये, त्या विहिरीमध्ये त्यांनी उडी मारली. विहिरीमध्ये आम्ही घाबरून गेलो. म्हटलं हा काय विचित्र प्रकार आहे. तो पुस्तक पाहायचा की फाडून टाकायचा. परीक्षा आली की त्याचं मानसिक संतुलन बिघडायचं. तो माझ्यासोबत आमच्यासोबत राहिला, बाकी मुलांसोबत 21 दिवस राहिला. तो चांगला झाला. त्यांनी 12वीचे पेपरही दिले, चांगला झाला. त्याला
पर्सेंट मिळाले तो आता पोलीस आहे, तुम्हाला माहित असेल ना, आणि नागपूरला राहते. ही अपाट कृपा आहे, अपाट शक्ती आहे, हे समजा. हे आपल्या नवीन पिढीला समजावं लागेल. कामठीला माझं ट्युशन क्लासेस होतं, नापास झालेल्या मुलांचं ट्युशन क्लासेस. आपल्याकडे फक्त नापास झालेच आले पाहिजे, आहे की नाही? ही अपाट कृपा आहे. मी काही करत नव्हतो, मी म्हणतो तू भगवंतासमोर समोर ठेव, बाकी सब करते, आहे की नाही? तू अभ्यास कर, त्याला समोर करून कर. आणि म्हणून आज मी गावातून सिव्हिल लाईन पर्यंत पोहोचली, बाबाची कृपा. मी निमित्त मात्र आहे. मी बोलणारा कोणी नाही ना तुम्ही ऐकणारे कोणी नाही, आहे की नाही? बोलते तोच न ऐकते. तुम्हाला वाटत मी बोललो, आहे की नाही? पण जसाही मी आला तर तुमच्या मन घरी जाईल. तुमच्या मनात जसंही मी आला तर पूर्ण बेला घुमून येईल. आणि वाटेला धांडे केव्हा संपवलं, मी जेवण केव्हा करीन, आहे का नाही? चल भूक लागली असेल ना आता, पण तुमचं एक लक्ष एक चित्ते भूक असेल, एक लक्ष एक चित्ते भगवान असेल. भूक लागत नाही, ताण लागत नाही, अरे मस्त मजा येते, जेवढी दारू द्यायला येत नाही. हजारे साहेबाला मधा टाकून येते म्हणते दारू, ते सांगत होते आता, आहे की नाही? 2-3दा पिलो जी म्हणे. अरे बोतल पर बोतल पीने से क्या फायदा, रात को पीली सवेरे उतर जाएगी. अरे तू बाबा ने दिए तत्व शब्द नियम की हरी रस की प्याली पी ले तो तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, सुधर जाएगी, सुधर जाएगी. तो तो असली रस बाबाने दिला. आणि म्हणून माझी पुन्हा आग्रहाची विनंती आहे, नवऱ्याला सांगा त्या असली रसाच्या मागे लागला पाहिजे, पत्नी असली रसाच्या मागे लागले पाहिजे, मुलगा मुलगी असली रसाच्या मागे. आणि मग खूप करा संसाराचा धंदा, रात्रभर अभ्यास करा. भगवान मागे पडू देणार नाही. त्या डॉक्टर मनोज डुबरीकरला जगातला 7वा सायंटिस्ट बनवलं. आणि आताच कोणीतरी सांगितलं हजारे गुरुजींनी की त्यांचे दोन्ही मुलं डॉक्टर झाले. मी बरेच सेवकाचे मुलं पाहिले, IMP पास झाले, UPSC पास झाले, क्लास 1 ऑफिसर झालेले. ती अपाट शक्ती तुमच्या पलपलमध्ये कामात येईल असा भगवान बाबाने दिलेला आहे. म्हणून स्वयंपाक करण्यापासून तर सर्व काम, शेतात राहा, कुठेही राहा, हा अळाण्याचा देव आहे. आमच्या मार्गातला देव कोणाचा? अळाण्याचा. शिक्षणाची गरज नाही, ज्ञानोपरस मरस योगी आहे. एकदम सोपा मार्ग आहे, खूपच सोपा आहे. बाबा म्हणजे म्हणता येते का नाही म्हणता येते? सर्वांना म्हणता येते ना, सर्वांना म्हणता येते. आणि हे तुम्ही करा. आणि बरेच माझे तुम्हाला माझं YouTube चॅनल आहे जयदेव धांडेच्या नावाने. तुमच्या मुलाला मात्र ते नक्की ऐकायला लावा. माझी इच्छा आहे की या मार्गाची धुरा नवीन पिढीला ही कटकट वाटते. बऱ्याच विनंती प्रार्थना, नवीन पिढीला आमचा मार्ग म्हणजे कटकट वाटते, बडबड वाटते. हे माय बाप पागल झाली म्हणते, एकच बडबड लेमडी लावते म्हणते, आहे की नाही? त्या लोकांना सांगा आपल्या मुला मुलीला, बाई ही लेमडी नाही मा, ह्या तुझ्या जीवनाची धारा आहे. ही विनंती प्रार्थना, चर्चा बैठक या ठिकाणी बाबरेजी आहे, अशा लोकांसोबत तुम्ही बसायला लावा. गोवर्धनजी बोरकर आहेत, जयपालजी बोरकर आहेत, बरेच त्या ठिकाणी टोलीरामजी बोंद्रे, त्या काळात ते आमच्या मुलांसोबत राहायचे. टोलीरामजी बोंद्रे, असं लक्षात. तर हा आनंद, हा खूप मोठा धन आहे बाबाने दिलेला. नवीन पिढीला पुन्हा आग्रहाची विनंती आहे. माझा YouTube चॅनल आहे जयदेव धांडे, खूप सारे व्हिडिओज आहेत. आपण सर्वांना त्यांच्यासोबत कनेक्ट करा. तुम्ही बाया जर स्वयंपाक करत असाल तर स्वयंपाक करताना सुद्धा बाबांनी म्हणा, नाही तर स्वयंपाक करून राहिल्या आणि चिडचिड डोक्यात चालू आहे, असं केलं तसं केलं, मी तर सांगतो जिला येऊ दे याला घरी, आहे का लक्षात? ते अन्न सुद्धा वीज झाल्याशिवाय राहणार. शुद्ध विचार खूप महत्वाचे आहे. चांगल्या भावनेने, चांगल्या आचाराने, चांगल्या विचाराने ही खरी वैचारिक क्रांती आहे. अशा प्रकारचं कर्म, अशा प्रकारचा योग बाबाने आपल्याला दिला. आपण सर्वांनी हे करावं एवढंच बोलतो. आणि आज तुम्ही सर्वांनी माझा जो मान सन्मान केला, सन्मानाची गरज नाही, कारण इथलं प्रत्येक घर हा माझा घर आहे, आलं लक्षात? जरी मी खूप दिवसांनी आलो, पण नेहमी या गावाची तुलना, ह्या गावाची आठवण मी दिल्लीला गेलो तेव्हाही करायचं. कारण जेव्हाही कर्माची गोष्ट येते तेव्हा माझा कर्मभूमी बेला आहे. जन्म जरी मी पालवऱ्यात घेतलो, पण जीवन आणि भगवान मला जर कुठं समजला असेल तर तो बेल्यामध्ये समजला. आणि म्हणून बेल्याचं महत्त्व माझ्या जीवनामध्ये खूप आहे. माझ्या पत्नीलाही नेहमी, माझ्या मुलांनाही मी नेहमी बेल्याची आठवण करून देत असतो. बेल्यातल्या मुलांची नेहमी आठवण करून देत होतो. या गावातले मुलं कुठं कुठं गेले, कसे कसे केले, त्यांचे ते कसे माझ्यासोबत 24 तास बिचारे राहायचे. आम्ही राजासारखं जीवन जगत होतो. आम्ही 50 भाज्या 50 मुलं एकत्रित खात होतो. राजा जीवन जगणार नाही असा आम्ही बेल्यात तो अनुभव घेतला. आणि ती अनुभूती अशीच आपल्या सर्वांनी घ्यावं एवढंच बोलतो. आणि मी माझ्या वाणी विराम देतो. धन्यवाद, नमस्कार.